नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. निमित्त आहे अफलातून चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा झाला आहे. खरंच खूप सुंदर आणि धडाकेबाज असा ट्रेलर लॉन्च झालेला आहे. याच चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि चित्रपटामध्ये स्वतः ॲक्टिंग करणारे परितोष सर माझ्यासोबत आहे. सर, कसं आहात तुम्ही? बस म्हणजे थँक्यू. सर, सगळ्यात आधी खरंच खूप धन्यवाद. एवढ्या दिवसानंतर आम्हाला एक कॉमेडी फिल्म बघायला मिळणार आहे. 17 चित्रपटाची जी अनाउन्समेंट झाली त्यातला पहिला चित्रपट आहे. 7 चित्रपटांची फुली 17 होईल. नक्कीच सर, काय सांगाल जे तुम्ही बोललात की एक वेगळी कॉमेडी आम्हाला या चित्रपटामधून बघायला मिळणार आहे, काय सांगाल चित्रपटाबद्दल? काय आहे अफलातून? बेसिकली म्हणजे वेगळी कॉमेडी म्हणजे असं आहे की हे जे कॅरेक्टर्स आहेत हे तर लोकांनी बघितलेच आहेत, जो बोलू नाही शकत, बघू नाही शकत किंवा ऐकू नाही शकत. पण हे जे ह्यांचे जे डिफेक्टिव्हनेस आहे त्यांना कसं इफेक्टिव्ह करून ते केसेस कसे सॉल्व्ह करतात ते आय थिंक एक मजेशीर लोकांना वाटेल आणि ते डिफरन्स वाटेल जे त्यांनी रेग्युलर बघितले आणि जे ह्या चित्रपटांमधून म्हणजे आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आहे. सर, याआधी आम्ही जयसरांसोबत गप्पा मारल्या, त्यांना सुद्धा तुमच्याबद्दल विचारलं आम्ही. ते बोलले की तो परी म्हणजे वेडा माणूस आहे. तो थिएटर असू दे, काही असू दे. सर, तुम्ही सुद्धा थिएटर केलं आहे, तुम्ही सुद्धा डायरेक्ट केलं आहेत नाटकं वगैरे. काय सांगाल, चित्रपट डायरेक्ट करणं सोपं असतं की थिएटर डायरेक्ट करणं सोपं असतं? नाही, आय थिंक दोन्हीची मजा वेगळी असते, कारण दोन्हीचं प्रेझेंटेशन वेगळं असतं. थिएटरचं एक वेगळं प्रेझेंटेशन असतं आणि फिल्मचं एक वेगळं प्रेझेंटेशन असतं. पण म्हणून ॲक्च्युली मला थोडंसं डिफिकल्ट होत होतं, कारण 18 वर्ष एक प्ले केल्यानंतर आपण एक फिक्स होऊन जातो की आपलं कॅरेक्टर कसं असाय, कसं आपण प्ले करतो किंवा ते कसं ऑडियन्सना प्रेझेंट करतं. तर त्याच्यामधून ब्रेक करून एक फिल्म बनवणं इट इज डिफिकल्ट. पण फॉर्च्युनेटली म्हणजे जी मी स्टोरी म्हणजे म्हणून मला अशी स्टोरी पाहिजे होती की मी कॅरेक्टर्स तर यूज करू शकू पण एक वेगळी स्टोरी जी मी फिल्म ॲज अ फिल्म प्रेझेंट करू शकू. आणि मी त्याच स्टोरीसाठी वेट करत होतो आणि माझ्या अशा लक्षात आलं की मी जर ह्यांना डिटेक्टिव्स बनवलं आणि हे बघू नाही शकत, बोलू नाही शकत आणि तरी पण डिटेक्टिव्ह आणि केस कसे सॉल्व्ह करू शकतात, तर त्याच्यामध्ये लोकांना थोडी मजा वाटेल, इंट्रिग थोडंसं येईल की बघायला पाहिजे आपण की हे कसे करू शकतात. आणि तोच प्रयत्न आहे आणि होपफुली आम्ही टीझरपासून बघितलं. टीझरसुद्धा खरंच खूप भारी आहे, मजा मस्तीवाला. आता ट्रेलर बघितला, ट्रेलर पण खरंच खूप सुंदर झाला आहे. सर, या चित्रपटामध्ये जॉली लिव्हर नावाचा एक व्यक्ती आहे, म्हणजे तो व्यक्ती फार वेडा बोलण्यापेक्षा तर लेजंड आहेत. ते काय सांगाल त्या व्यक्तीबद्दल? कसा आहे माणूस? नाही, खूप म्हणजे मस्त म्हणजे माणूस आहेत. आणि माझं पहिलं पिक्चर होतं जे मी केलेलं, पेईंग गेस्ट, त्याच्यानंतर धमाल, फुल टू धमाल, आणि मी TV शो पण केला पार्टनर्स. तर त्यांनी मला दरवेळी सपोर्ट केला आहे आणि म्हणजे देव माणूस आहे खरंच. खूप चांगलं आणि खूप सपोर्टिव्ह आहे. काही प्रॉब्लेम्स नाही, काही टँट्रम्स नाही. म्हणजे ते जॉनी लिव्हर आहेत असं कधीच ते म्हणजे भासून दिलं नाही की मी जॉनी लिव्हर आहेत. सर्वांबरोबर तेवढंच मस्ती करणं, हसून बोलणं आणि एक जे सेटचं जे एक वातावरण असतं ते एकदम मस्त मजेशीर करतात. तर म्हणजे हॅट्स ऑफ टू दॅट मॅन. नाही, खरंच आम्ही ट्रेलरमध्ये सुद्धा बघितलं की त्यांची धमाल मस्ती तर आहेच आहे. सर, सरतेशेवटी जातात तर शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, काय वेगळं प्रेक्षकांना अफलातूनमधून बघायला मिळणार आहे? जसं मी पहिलं बोललो की हे जे तिघं कॅरेक्टर्स आहेत ते त्यांची जी डिफेक्टिव्हनेस आहे आणि त्यांची जी सिक्स सेन्स आपण दाखवली आहे, ते त्या सिक्स सेन्स यूज करून ते कसे केसेस सॉल्व्ह करतात ती मजा आहे. म्हणजे ती आय थिंक दॅट इज द बिगेस्ट डिफरन्स. आणि मला वाटतं हा जो पार्ट आहे लोकांना असं वाटेल की हे काय करतात आहे, म्हणजे कळत नाही आहे की म्हणजे हे कसे सॉल्व्ह करू शकतील हे केस. दरवेळी फेल होतात आहे, म्हणजे काहीच त्यांचं. पण हाऊ दॅट इज अ पार्ट ऑफ द प्लॅन आणि ते कसं फायनली होतं आणि काय होतं, दॅट्स द फन. नाही, खरंच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान आपण यापुढे सुद्धा भेटत राहू. तोपर्यंत ऑल द व्हेरी बेस्ट. आणि खरंच सर, खूप थँक्यू एक नवीन चित्रपट आमच्यासाठी घेऊन आल्याबद्दल. थँक्यू.